धन्यवाद विनोदजी पाटील सर. जो मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आजच्या या लिस्टमध्ये शेवटची मॅच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं कडवे किंग्स मुंबई विपक्ष ARCC मुरमाड या दोन संघादरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला तो मुरमाड संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. इथे आमंत्रित केले ते अर्थात कडवे या किंग्स मुंबई या संघाला. सलामी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आहेत संदीप आणि एका बाजूला आहेत SK. तसेच मित्रांनो आयोजन कमिटीच्या वतीने एक विनंती असेल, सूचना असेल, कोणी जेवायचं बाकी असेल तर आपण त्वरित जेवण करून घ्यायचं आहे. तदनंतर मात्र भोजनाची व्यवस्था बंद केली जाणार आहे. याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. कोणी जेवायचं बाकी असेल तर आपण त्वरित येऊन आपण जेवण करून घ्या. जाऊ मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाही. भन्नाट वेगामध्ये चेंडू आपण हाताने पाहायला मिळाले. सचिन आणि थेट घेतला यष्टीरक्षकाचा वेध. एक डॉट बॉल खऱ्या अर्थाने निर्धाव चेंडूने येथे मात्र या सत्राला या षटकाला इथे सुरुवात होऊन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सचिन यांच्या माध्यमातून. पुढचा बॉल पुण्याला बॅटची नक्कीच इनरेज घेतल्या. शॉट आपण पाहिलं तर फायनल क्षेत्ररक्षक आहे त्यांच्यापर्यंत चेंडू ट्रॅव्हल झाला. कोणत्या प्रकारचे धाव इथे मात्र घेतली नाही आहे. तसेच आपण पाहताय फिल्डिंग करणारा संघ अर्थात ARCC मुरमाड संघाला मात्र 2 धावांची पेनल्टी असणार आहे. कारण मित्रांनो पाहिलं गेलं तर आपल्या असोसिएशनचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. सो या ड्रेसिंग नाही आहे. सो मुरमाड संघाला येथे मात्र 2 धावांची पेनल्टी असणार आहे. याची मात्र आपण संघनायकांनी याची नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल आणि येथे मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख चेंडू हाताळला गेला होता. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगलं जजमेंट असतं तर मात्र येथे एक मोठा मासा गळा लागला असता. झेल मात्र निसटल्या. खऱ्या अर्थानं पाहिलं तर धरणी मातेला मात्र दान केला आणि येथे मात्र एक धाव पूर्ण केले. एका धावेने नक्की धावफलक पुढे सरसावते. खऱ्या अर्थानं एका धावेनं संघाचं खातं आणि आपलं वैयक्तिक खातं नक्की इथे खोललं गेलं. पुढचा बॉल माफ करा धावसंख्या जाऊन पोहोचली ते 3 कारण 2 धावांचे पेनल्टीज आणि 1 धाव अशा प्रकारे 3 धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॅकफुटला गेलेत. पॉईंट दिशेला कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क आला नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय गोलंदाजचा सचिन. याचं मात्र कौतुक करावं लागेल कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर पहिलंच षटक खऱ्या अर्थानं शक्तिवर्धक खेळ आणि त्यामध्ये आपण पाहतो एक सुरेख गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा आलाय. वाईट बॉल एक अवांतर धाव. अवांतर धावेने मात्र धाव नक्कीच पुढे सरसावला. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचली. ती आणवा बिनबाद 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता मात्र खऱ्या अर्थानं पाहिजे गोलचं कौतुक करावं लागेल कारण आपण पाहताय फलंदाजाचा मात्र टान्स ओळखला गेलाय आणि त्याच प्रकारे आणि त्याच टप्प्यावरती मात्र वेदक गोलंदाजी यांच्या माध्यमातून केली गेली आणि इथे मात्र निर्धाव चेंडूने नक्की षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळामध्ये सामना झालाय. धावसंख्या मात्र तटस्थ धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 4 आकड्यावरती. 4 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जाऊ मैदानाच्या आतमध्ये सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन अर्थात गोलंदाज आपण पाहताय सूरज आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल आपण पाहताय शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर मात्र एक धाव इथे पूर्ण केली गेली. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 5 आकड्यावरती.
आपण मग आहे दुसरं षटक नक्की सूरज यांच्या माध्यमातून हाताळला जाते. संघाने आणि कर्णधाराने दिलेली जबाबदारी इथे मात्र पूर्ण पार पडली जाते. पुढचा बॉल आता मात्र कट केला. चेंडू नक्की ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. नऊ आकड्यावरती. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहायला गेलं तर त्याच दिशेला निकाली तोच लागतोय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. माच्या येथे मात्र सेकंड इन रो आपण पाहताय. सुरजच्या एसकेच्या बाद मध्ये आपण पाहता या 4 धावा आपल्या पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा आता मात्र त्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण सुद्धा लावलं होतं मात्र खरा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक साधा सोप्पा झेल मात्र येथे नक्कीच निसटलाय. खऱ्या अर्थानं पाहिलं एसकेला मात्र जीवनदान मिळालंय आणि तर आपण पाहिलं तर समोरच्या दिशेला खेळून काढला फटका. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र इथे पूर्ण केले. धावसंख्येत 1 वर. संदीपचा वैयक्तिक खेळ पाहिला तर 6 चेंडूंचा नक्कीच सामना केला आणि 9 धावा त्यांच्या खात्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. एका धावे नक्कीच धाव नक्कीच पुढे सरसावलं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 15 आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा आपण पाहताय सूरज यांच्या माध्यमातून हाताळला जात आहे. पुढचा बॉल बॅकफुटला गेला. आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचतेला तद्वर मात्र आपण पाहायला गेलं तर 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये होत असताना दोन्ही बॅटरच्या माध्यमातून एका बाजूला आपण पाहताय खऱ्या अर्थानं संदीप तर एका बाजूला आहेत एसके. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 17 धावा धापळ षटकातील अजून या शेव माफ करा. षटक क्रमांक दुसरं मात्र येथे समाप्त झाला. 12 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 17 धावा फलकावरती लागले. आता पुढचा बॉल इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी. अवांतर धाव. खऱ्या अर्थानं पाहिलं तर लेग बराच सोडून जाणारा चेंडू ते पाहतो आपण. विलास त्यांचा हा पहिलाच बॉल आपण पाहायला गेला तर नक्कीच अवांतर धाव देऊन गेलाय. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं पाहिलं जमीची बाजू प्रथम बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने जर विचार केले तर अर्थात कडवे किंग्स मुंबई संघाच्या बाजूने आपण पाहतो कोणत्या गडी अद्याप मैदानाच्या बाहेर नाहीये. संदीप यांच्यासाठी ऑफर असणार आहे. सन्माननीय उमेश यांच्याकडून ऑफर आहे. उमेश सुतार यांच्याकडून जर आपण 2 षटकार लगावलेत तर 251 रुपयाचा पारितोषिक आपल्याला असणार आहे. इथे फुलटॉस बॉल होता त्याला मात्र भिरकवण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क आलाय. शरीरावर चेंडू आदळला आणि इथे मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. दिवसा ढवल्या धावांची चोरी मैदानाच्या आतमध्ये. इथे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येत 2 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 आकड्यावरती. 21. लॉस ऑफ 0 विकेट. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात आपण पाहताय कडवे किंग्स मुंबई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल येथे मात्र भिरकावलाय. एक आसमानी टोला हवाई सफर. 6 धावा, षटकार.
चला बॉल द्या ना प्लीज, बॉलची पूर्तता करायची आहे. चला थोडस आयोजन कमिटीला विनंती असेल, आपण खेळपट्टीच्या अर्थात मैदानाच्या बाजूने आपण उभं राहायचं आहे, कारण आपण आज आयोजन करते आहोत, आपल्यावरती काही जबाबदारी आहेत. सो आपण आज स्वयंसेवकाची नक्कीच भूमिका पार पाडायची विनंती असेल आपल्याला. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी होत नाहीये. विकेटचा पतन, धक्का क्रमांक पहिला. ओ यू ठी. अच्छा, पहिली विकेट नक्कीच गमावली आपण पाहायला गेलं तर. एसके मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. पुढचा बॉल समोरच्या दिशेला ऑल ऑन द कार्पेट खेळून काढला. आता एक धाव तर नक्कीच पूर्ण. एका हजार समाधान मला लागेल. आपण पाहताय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पाच चेंडू नक्कीच झाले. अजूनही षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. धावसंख्या झाली ते अर्थात 28 धावा. दहा फलकावरती लागले. पुढचा बॉल, पुढचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत, आपण पाहतो लॉंग ऑनला एक धाव नक्कीच पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली गेली. या दोन धावेने मात्र धाव षटक क्रमांक आपण पाहताय तिसरं नक्कीच संपतले. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 30 आकड्यावरती. 30 धावा धावपडते लागल्या. आता एक गडी नक्कीच माघारी परतलाय. आणि मित्रांनो थोडस आपण वेळेवरती नजर टाकूया. 10 मिनिटं आणि 25 सेकंदांचा इथे मात्र आपण पाहताय अवधी पूर्ण झालाय. सो आपण लक्ष थोडं वेळेकडे अधिकच देऊया, कारण यानंतर आपण पाहतो एक षटक आपल्याला अजूनही हाताळायचं आहे. जो मैदानाच्या आतमध्ये सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिले घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहताय विकास आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे आल्या त्या 6 धावा. 6 धावेने मात्र कारण इनिंग मध्ये टॉस करणं अनिवार्य असणार आहे. सो अल्तूर संघाचा कर्णधार आणि मांडलेवाडी संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचंय. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, कव्हरला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगली फेकीचा पाहायला मिळेल. स्वतः आपण पाहताय नंदू चेंडू पर्यंत येतील आणि फेकी त्यातून मात्र या दोन धावा पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 38 आकड्यावरती. एक गडी नक्कीच माघारी परतला. आपण अर्थात पाहिलं गेलं तर एसके मात्र मैदानाच्या बाहेर गेलेत. पुढचा बॉल, पुढचा बॉल बॅकफुटला गेले. बॉडी बॅलन्स चांगला पाहायला मिळाला. मिडविकेटला नक्कीच खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फेकी पाहायला मिळेल. मात्र तत्वर पाहिलं तर दोन धावा मात्र इथं पूर्ण केल्या गेल्यात. दोन धावे नक्कीच पुन्हा आपल्याला नक्कीच पुढे सरसावतंय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 40 आकड्यावरती.
अजून षटकातील पाहिलं की षटकातील 2 चेंडूचा खेळणं बाकी असणार आहे. 40 धावा दाबळगती लागल्यात. प्रथम बॅटिंग करणारा संघ अर्थात कडवे किंग्स मुंबई आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल स्टेप आउट करून समोरच्या दिशेला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला आपण पाहताय. आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र एकच धाव. एकापेक्षा अधिक काही मिळणार नाहीये. एका धावे मात्र समाधान मानावं लागेल. तर दोन्ही बॅटर आपण पाहताय एका बाजूला आहेत रवी आणि एका बाजूला आहे संदीप. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटकाचा शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि इथे मात्र पंचांचा बोर्ड आसमानाकडे. विकेटचा पत्ता धक्का क्रमांक दुसरा. अर्थ संदीप मैदानाच्या बाहेर. डीजे संघ जर आपण आता उपस्थित झाला नाहीत तर मात्र आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. कारण जवळजवळ आपल्याला हा 3 पुकार केलेत आणि आपण अद्याप आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं समालोचन कक्षामध्ये आपण उपस्थित नाही आहात. सो आपल्यावरती नक्की दंडात्मक कारवाई केली जाईल आणि तदनंतर मात्र आपली कोणतीही बाब इथे स्वीकारली जाणार नाहीये याची सुद्धा आपण नोंद घ्यायची. मी आदरणीय सन्माननीय विलाजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या विद्यमान लढतीचा आपण नाणेफेक इथे करायचा आहे. साहेबांना विनंती करतो सर आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा आपण नाणेफेक इथे करायचं आहे. चला मित्रांनो धावसंख्येचा विचार केला तर 41 धावा बनल्यात आणि 42 धावांचं लक्ष आहे. विनंती असेल मुरमाड संघ चला या यार प्लीज. प्रत्येकाला कॉलिंग देणं अवघड आहे इथे आपण. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. 42 धावांचं लक्ष आहे आणि ते लक्षाचा पाठलाग करताना सलामी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूला आहे सचिन आणि एका बाजूला आहेत सूरज. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला ते अर्थात सचिन आणि नॉन स्ट्राईकला ते अर्थात सूरज. तर बॉलिंग मार्कवरती गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहताय SK. पहिलाच बॉल आपण पाहताय या भन्नाट चेंडू इथे हाताळला गेला. भन्नाट वेग सुद्धा धारण केला गेला आणि पहिलाच बॉल आपण पाहताय निर्धाव चेंडू इथे हाताळला गेलाय. 42 धावांचं लक्ष आहे. पहिलाच बॉल डॉट येथे आलाय. खऱ्या अर्थाने SK यांचं मात्र आता मनोबल नक्की दुणावलं असेल यात मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल सफल झालेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न नक्की आपण पाहताय. मागच्या साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. दान दान करा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार.
पुढचा बॉल बॅटची नक्की इनरेज घेतली, क्षेत्ररक्षक आहेत. चांगला बॅकअप पाहायला मिळाला. एक धाव मात्र इथे पूर्ण केले गेले. धावसंख्येत 1 ने भर, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 7 आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं अर्थ आपण पाहतोय ओव्हर नंबर 1 चा खेळ मात्र समाप्त झालाय. 7 धावा धावळवती लागल्यात. 42 धावांचं लक्ष आहे. 7 बनल्यात. आता मात्र येणारे चेंडू असणार आहेत ते 18 आणि 35 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 35 ची गरज. चला मित्रांनो थोडं फास्ट घ्या. चला फिल्डिंग करणारा संघ कडवे संघाला विनंती असेल, एक आपल्याला मित्रत्वाची बंधुत्वाची विनंती असेल, आपण अधिकचा वेळ खर्चू नका मित्रांनो. आपल्याला अजूनही खूप सारे सामने खेळवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला बक्षीस वितरणाचा सुद्धा कार्यक्रम पार पाडायचा आहे. या अनुषंगानं आपण थोडं आम्हाला कॉपरेट करा. सूरज यांचा पहिलाच बॉल आपण पाहता उडवलाय ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाते वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू सो मच. या 4 धावा धाबळगती लागल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात 11 आकड्यावरती. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय. सूरज हाताळतात आणि पहिल्याच बॉलती मात्र त्यांचं स्वागत केलं गेलंय. पुढचा बॉल सफल झाले तर फाइंडच्या दिशेला खेळून काढले. क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचतील. तर जर मात्र आपण पाहायला गेलं तर 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आत म्हणजे पाहायला मिळतात. या 2 धावेने आपण पाहायला गेलं 13 धावा धावफलकती लागल्यात. 42 धावांचं लक्ष आहे. 13 धावा धावफलकती लागल्यात. सचिन सारखा एक मोठी विकेट इथे मात्र मैदानाच्या बाहेर गेले. पुन्हा एकदा आपण पाहताय गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वर बॉलिंग मार्क वर सज्ज आपल्याला होताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्या दिशेला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जातो सीमारेषेच्या पार. 4 धावा. करावे लागेल कारण येणारे चेंडू असणार ते 15 आणि 25 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल 25 ची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहताय थोडं शफल झालेत. फायनल दिशेने खेळून काढलं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडू फेकी करतील तद्वर मात्र आपण पाहिला की पुन्हा एकदा 2 धावा. आता मात्र कुठेतरी आपण पाहताय या एक शॉट आहे का यस. इथे मात्र पंचांचा आपण पाहताय प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक धावेवरती मात्र अचूक लक्ष आहे. आणि इथे मात्र दुष्काळात 13वा महिना. खऱ्या अर्थानं पाहिजे चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये केले. मात्र कुठेतरी आपण पाहिलं ज्या क्रीज मध्ये बॅट आपली पोहोचायला हवी होती ती मात्र पोहोचली नाहीये. आणि इथे मात्र एक धाव दिली. आणि आता मात्र ऑन साइडला खेळून काढले. क्षेत्ररक्षण पाहताय रवी चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र आपण पाहिलं की ते एकच धाव इथे पूर्ण केले गेले. पुन्हा एकदा 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 19 आकड्यावरती. 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड मध्ये बॅटिंग करणारा संघ ARCC बुरमाळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील आता मात्र शेवटचं चेंडू येणं बाकी आहे. पुढचा बॉल समोरच्या दिशेला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक शानदार रुबाबदार दर्जेदार फटका. 6 धावा.
12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 12 बॉल 17 ची गरज असताना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहता एका बाजूला आहेत सूरज आणि एका बाजूला आहेत रवी. इथे मात्र आमच्या टेक्निकल टीम मधून सांगतायत रवी विरुद्ध रवी. एक चांगला बॅटल आहे. रवी वर्सेस रवी मैदानाच्या आतमध्ये पाहता आणि इथे मात्र गोलंदाज रवी यांचं मात्र पहिल्या चेंडूत थोडं पारड झड आपल्याला पाहायला मिळालं, कारण पहिलाच बॉल इथे मात्र डॉट आलाय. चला विनंती असेल मित्रांनो, थोडं स्पीडअप करा प्लीज. पुढचा बॉल, पुढचा बॉल ऑन साइडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील. वन बाबत नक्की चांगलं कलेक्शन पाहायला मिळालं, तेवढी चांगली फेकी आणि इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धाव्याने मात्र आपण धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली 27 आकड्यावरती. आता मात्र येणारे चेंडू असणार आहेत ते 10 आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल 15 ची गरज. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क होती आपल्याला पाहताय. गोलंदाज सज्ज होत आहेत रवी. पुढचा बॉल ऑन साइडला उडवला. क्षेत्ररक्षक आहेत पुन्हा एकदा पाहताय. वन पद्धतीने नक्की चेंडू कलेक्ट केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथे मैदानाच्या आतमध्ये नाही. शेवटच्या क्षणाला मात्र नकार दिला गेला आणि एकच धाव इथे मात्र पूर्ण केली गेली. एका धावा समाधान म्हणावं लागेल. दोन्ही बॅटर आपण पाहता एका बाजूला आहे सूरज आणि एका बाजूला आहेत रवी. धावसंख्येत 1 ने भर 28 धावा. 10 फलकावरती लागले. आता अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत ते अर्थात 9. पुढचा बॉल स्टेप आउट करून नक्कीच भिरकावलाय ऑन साइडला. लांब 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 षटकार. इथे मात्र या चेंडूवरती नजर आपल्याला पाहायला मिळाल्या. खऱ्या अर्थाने फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळाल्या अर्धा डझन. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. कही पे निगाह आहे, कही पे निशाणा. इथे मात्र समोर दिशेला नक्की चेंडू ट्रॅव्हल होता आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र चुकी घडताना पाहायला मिळते. धावसंख्येत पुन्हा एकदा 2 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 36 आकड्यावरती. 36 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड मध्ये बॅटिंग करणारा संघ ARCC बुरमाळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल स्टेबल करून नक्की ऑन साइडला खेळून काढला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू पर्यंत पोहोचतील. तद्वर मात्र आपण पाहायला गेलं तर 2 धावा मात्र इथं पूर्ण केल्या गेल्यात. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न केला गेलाय. वाह, काय रनिंग मैदानाच्या आतमध्ये केलाय. इथे मात्र लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एक आळसपणाचा मात्र इथे कळस गाठलाय की काय. अर्थात फिल्डिंग करणारा संघ अर्थात आपण पाहताय कडवे किंग्स मुंबई संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या 3 धावेने आपण धावसंख्येचा विचार केला ते 39 धावसंख्या धावफलक ते पाहायला मिळत आहेत. आता मात्र येणारे चेंडू असणार आहेत ते 6 आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 3 ची गरज. 6 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असणार आहे. चला मित्रांनो, जास्तीचं ग्रुप मीटिंग आपण करू नका प्लीज, विनंती असेल. पहिलाच बॉल आणि काय घडलंय. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. रॉंग एंडला आपण पाहिलं तर थ्रो केला गेला. गोलंदाजाचं नाव मात्र सुपर आहे. सुपर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होईल का, कारण पहिलाच बॉल आपण पाहताय चांगल्या पद्धतीचा हाताळला गेलाय. आता मात्र येणारे चेंडू असणार आहेत ते 5 आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 5 बॉल 3 धावांची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच आपण तयार राहायचं आहे. अल्तूर आणि मांडल्यावाडी संघ दोन्ही संघाला विनंती असेल आपण तयार राहा. कोणत्या प्रकारचा वेळ आपण इथे घ्यायचा नाहीये. पुढचा बॉल सुरेख चेंडू हाताळला गेलाय. ऑन साइडला नक्की चेंडू ट्रॅव्हल होतं. एक धाव तर नक्कीच उरणार. दुसऱ्याचा प्रयत्न केला गेलाय, दुसरी सुद्धा पूर्ण. इथे मात्र स्कोर लेवल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं आता पाहिलं तर एक पाऊल मात्र बुरमाळ संघ विजयापासून दूर आहे. येणारे चेंडू असतात ते 4 आणि एका धावेची आवश्यकता आहे.
4 बॉल आणि एका धावेची आवश्यकता आहे. माफ करा 3 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता असेल. आणि इथे मात्र जिंकल्या संघाचे अभिनंदन, हरल्या संघ सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. देवा डीजेला संधी, ऐकूया एक सुमधुर संगीत.